तर साईराम मित्रांनो, शिर्डीच्या या 2024-25च्या जर्नीमध्ये स्वागत आहे सगळ्यांचं। शिर्डीला आम्ही चाललोय दादरवरून आणि हा ब्लॉग जास्त स्पेशल असणार आहे कारण जे लोक ट्रेनने जाणार होते त्यांना आम्ही स्लीपर बससाठी आम्ही त्यांना कन्व्हिन्स केलंय आणि सर्वात महागडी तिकीट काढून आम्ही चाललोय। तर लवकरात लवकर भेटू शिर्डीमध्ये। जास्त ब्लॉग मध्ये टाइमपास करत नाही, डायरेक्ट शिर्डीमध्ये भेटू। साईराम। चला सगळ्यांना आत जायची घाई। तो फायनली इकडे लक्झरियस स्लीपर गरीब लोक भाई लोकांनी इकडे ट्रेननी जायचा प्लॅन होता, पण फायनली ह्या लोकांना आम्ही ह्याच्यासाठी लक्झरीसाठी कन्व्हिन्स करून काय नाही ना भिकाऱ्यांनी नाही वाटत आहे, माहिती आहे सगळ्यांना। तर आता जास्त प्रवास दाखवत नाही, डायरेक्ट शिर्डी। साईनाथ महाराज की। तर मित्रांनो, ही आहे आमची स्लीपर बस आणि ह्या बसमध्ये हा आहे बसचा बॅकग्राऊंड। हे लोक सगळे खाली बसलेत आणि खूप स्वच्छ बस आहे, असा काय प्रॉब्लेम नाही, हायजीन वेल मेंटेन आहे। आणि या लोकांनी काहीतरी खायला आणलंय, हे बघा खाऊ आणलाय या लोकांनी। आणि आता आमची बस निघाली। अभि कसं वाटतं तुला? कोणाला? सो आता आम्ही निघालोय। तर आम्ही हे आमच्या कॉलेज सारखं स्लीपर बसच्या आतमध्ये चालू झालं खायला। जशी ही मोठी ब्राह्मण सगळं खाऊन बिऊन कॉकटेल ब्राह्मण कॉकटेल आम्ही जाणार नाही म्हणून आता आम्ही खातोय, बरोबर, कारण मंगळवार लागणार आहे 12 नंतर, म्हणून आता खाऊन घेतो ते, बरोबर। सो गाईज, इकडे हॉल्टला थांबली आहे बस। आता नाश्ता करायला बस थांबली आहे 20 मिनिटं आणि इकडून डायरेक्ट आपण जाणार आहे साईनगर शिर्डी। आणि इकडे अभि पार्किंगसाठी मदत करतोय, कधी स्वतःची बाईक नाही लावली यांनी पार्किंगला। आणि सगळे उतरलेले आहेत। चला, तर मित्रांनो, तुम्ही इकडे बघू शकता की शिर्डीला जाण्यासाठी 30 बसला एवढे लोक निघालेत की पार्किंगला जागा नाही आहे, सगळ्याकडे बशी भरल्यात। म्हणजे माझ्या लाईफमधलं पहिल्यांदा मी बघतोय की एवढी बस लागल्या आहेत सगळ्याकडे आणि एवढे लोक ॲट द टाईम उतरले। 20 मिनिटाचा टाईम दिला आहे, या 20 मिनिटामध्ये टॉयलेट करायचं, चहा पियायचं की काय करायचं आम्हाला समजत नाही। आणि हॉटेल पॅराडाईजला आम्ही थांबतोय आणि लवकरात लवकर इकडे चहाचा घोट घेऊन आम्ही डायरेक्टली शिर्डीसाठी निघतोय। काय बोलतो? तर तुम्ही बघू शकता की अशा प्रतिक्रिया आपल्या मित्रांकडून येत आहेत। तर लवकरात लवकर इकडून आपण निघतोय आणि साईनगर शिर्डीला जातोय। सो गाईज, आता आम्ही उतरलेलो आहे हॉटेलला आणि मग हॉटेल नंतर आम्ही डायरेक्ट जाणार मे बी जेवायला। आता पहिलं बघूया की आम्ही कुठल्या हॉटेलला जातोय। तर चला हॉटेल शोधूया। तर मित्रांनो, जेवढी थंडी तिकडे बसमध्ये नव्हती तेवढी थंडी इकडे आहे। तर तुम्ही बघू शकता माझा हात पण हलतोय, एवढी थंडी आहे ना इकडे की बसमध्ये AC बसने आलो आम्ही तरी आम्हाला थंडी वाटली नाही, पण इकडे एवढी जास्त AC बसपेक्षा जास्त इकडे थंडी आहे। जशी शिर्डीमध्ये या महिन्यात असते आणि तीच थंडी एन्जॉय करायला आम्ही शिर्डीमध्ये येतो।
तर आता तुम्ही बघू शकता जरा ह्यांची अवस्था दाखवतो मी तुम्हाला कशी झाली. तर इथे ही गुलाबी थंडी आणि पुढे तुम्ही फॉग बघू शकता आणि ह्या फॉगची एन्जॉयमेंट घ्यायला आम्ही इकडे येतो. तर चला आता हॉटेल शोधूया आणि डायरेक्ट हॉटेल जवळ जाऊया. तर मित्रांनो हाय आमचा लकी भाई साईराम. तर हा मला इकडे रूम साठी मदत करतो नेहमी. फायनली रूमच्या खाली आलोय साई भूमीच्या आम्ही. तर फायनली आमच्या लकी बाईच्या मेहरबानीने आणि इकडे आम्ही रूम घेतलेली आहे विश्वकर्मामध्ये. तर आता बघूया की कशी आहे रूम. सो गाईज ही आहे रूम. क्या बोला तुम्ही? हे मुंबईचे गरीब. अभी आवाज आएगा ब्लॉग में. ये 3 रूम म्हणजे बघायला गेलं तर स्पेशियस रूम आहे ही. हे लोक पहिलेच चादरीमध्ये भांडणं वाटून घेत आहे. सो मित्रांनो आता तुम्ही जसं बघू शकता आम्ही सगळं सामान मी पण ठेवतो, ॲडजस्ट करतोय कसं काय करायचं ते. उद्या मनीष आणि त्याचा भाऊ पण येणार आहे. तर आज आम्ही इकडे फायनली रूम घेतली आहे. आता सगळे इकडे रेस्ट करतील आणि रेस्ट केल्याच्या नंतर आम्हालाच माहीत नाही आम्ही काय करणार आहे. तर लवकरात लवकर बघूया कसं काय करतो आम्ही तोपर्यंत. सो गुड मॉर्निंग. आता सगळे आम्ही फ्रेश होऊन खाली आलेलो आहे नाश्ता करायला. तर आमच्या बरोबर हॉटेलच्या समोरतीच एक नाश्त्याचं शॉप आहे जे समोर आहे. तर तुम्हाला आता दाखवतो की आम्ही काय काय नाश्ता करणार आहे. सो गाईज इकडे सगळेजण फ्रेश होऊन नाश्ता करायला बसलेत. मैं व्हिडिओ निकाल रहा था रील्स. तर आता सगळे चहा पितात आहे आणि इकडून आम्ही चाललोय. कुठे चाललो आता आपण? हे चालले दर्शनला आणि मी चाललोय वर्क फ्रॉम होम. तर यांनी वर्क फ्रॉम होम करायचं ठरवलेलं आहे. ते इकडे खूप काम आहे. चला तर आता लवकरात लवकर नाश्ता करूया. अभि आणि पाकी वरती झोपलेत, ते नाही येत आहेत आणि आम्ही चाललो दर्शन करायला. सो मित्रांनो नाश्ता झालेला आहे आणि आता आम्ही साईबाबांच्या मंदिराच्या आजूबाजूला म्हणजे जे बोलतो आपण परिसर तिकडे आलोय. पण इथे रोमाचा टाइमपास चालू आहे. ती गॉगल घेते आतमध्ये, गॉगल लावून ती दर्शन घेणार असं बोलते. तर लवकरात लवकर आतमध्ये आम्ही जायचा प्रयत्न करतोय. बट सांगायचं हे की आतमध्ये मंदिरामध्ये आपल्याला मोबाईल अलाउड नाहीये, त्यामुळे आतमधले काही दृश्य दाखवू नाही शकणार. पण मी ट्राय करतो की द्वारकामाई आणि आजूबाजूला मी तुम्हाला काहीतरी दाखवतो. सो मित्रांनो हे आहे ते पॉझिटिव्ह वाइब्स आणि मंदिर. अख्ख्या शिर्डीमध्ये ही प्लेस आहे जिथे खूप जास्त पॉझिटिव्ह वाइब्स असतात. आता द्वारकामाईकडे आम्ही चाललोय. शूटिंग काढायला भेटणार नाही असं वाटतंय कारण आज खूप जास्त स्ट्रिक्ट केलेलं आहे इकडे. आणि इकडे सगळे आपलं सेल्फी चालू आहे. विघ्नेश कुठे राहिला? विघ्नेश पुढे, आपले मित्र पुढे गेले तर आपण थोडं पुढे जाऊया चला. तर गाईज हे द्वारकामाई आणि जो पोलीस बंदोबस्त तुम्ही बघू शकतात. तर असं बोलतात की आज इकडे राज्यपाल येणार आहेत, तर यासाठी हा पोलीस बंदोबस्त लागलेला आहे. आणि जसं माहिती आहे 31 आहे, खूप जास्त गर्दी आहे. तरी इकडे आमचे भाविक जे सकाळी सकाळी आंघोळ विंघोळ करून फ्रेश होऊन आलेले आहेत ते बघतात आहे की कुठून तरी आम्हाला दर्शन करायला भेटेल. सो आता आम्ही एवढ्या गर्दीमध्ये दर्शन कसं घ्यायचं याचा विचार करतोय आणि आता चावडी जवळ चाललोय. चावडीचं दर्शन करून डायरेक्ट बाबांच्या गाभाऱ्यात. तर दर्शन करून झाल्यानंतर कसे आमचे वाइब्स आहेत ते लवकरात लवकर कळवतो. तोपर्यंत या व्हिडिओला बघत राहा.
तर मित्रांनो 2-3 तास लाईनीत आम्ही दर्शन घेतलं. आज जसं तुम्हाला माहिती आहे की 31 आहे, तरी आमचं खूप सुंदर दर्शन झालं. आता इकडून आम्ही जात आहे, कुठे चाललो आपण चाललोय आता जेवायला भोजनालयात, जिथे बाबांचा प्रसाद वाटला जातो. खूप मोठं भोजनालय आहे, तुमच्या सगळ्यांना माहित असेल तरी आम्ही तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. तर चला भेटूया भोजनालयामध्ये. साईराम. तर मित्रांनो हे आहे मंदिर, जसं मी तुम्हाला दाखवलं. आणि आता सगळे भोजनालयासाठी निघत आहेत, दमलेले आहेत, पण साईबाबांचं दर्शन झाल्यामुळे अजिबात त्यांच्या चेहऱ्यावरती काही दिसत नाही की हे लोक दमले आहेत. आता आम्ही चाललोय जेवायला साई भोजनालयामध्ये. सो गाईज फायनली आम्ही पोचलोय प्रसादालयाला. एवढं सगळं दर्शन केलं. आता अनिकेत आता आलाय फ्रेश होऊन, आणि इकडे यांचं वेगळं काहीतरी डिस्कशन चालू आहे वाटतं. 31ला काय खायचं काय नाही. तर आता तुम्हाला सरळ नेतो आतमध्ये जे आहे प्रसादालय तिकडे. हे चला टाइमपास करू नका, चला 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 चला. तर प्रसादालयाला नेतो मी तुम्हाला, चला. तर मित्रांनो ही सगळी लाईन आहे प्रसादालयासाठी. तिचे रूप घ्या ओढू नका. हा माणूस खूप बोंबाबोंब करतोय प्रसादालयासाठी जायला. वैतागले काय मेरा यसू यसू. तर आता आम्ही चाललोय प्रसादालयामध्ये. आणि मित्रांनो हे आहे ते भव्य प्रसादालय, जिकडे एका टायमाला 10,000पेक्षा जास्त लोक जेवतात. 11,700 people. कितने लोग? 11,700 people. ओके. तर 11,700 लोक इकडे जेवतात असं रोमानी सांगितलंय. तर आता आपण इकडे बसूया आणि जेवूया. हे आहे जेवण. तुम्ही ग्लास बघू शकतात कशा पद्धतीने ग्लास देतात. सो गाईज हे आहे दादा, आणि ही आहे जेवणाची ट्रॉली. साईबाबांच्या प्रसादाची ट्रॉली आहे. क्या बोला तूने? बघू शकता साईबाबांच्या प्रसादाची ही ट्रॉली आहे. या ट्रॉलीमध्ये डाळ, 2 प्रकारच्या भाज्या इकडे वाढलं जातं. तर हे आहे साई प्रसादामधलं जेवण. साई प्रसादालयामध्ये हे जेवण भेटतं. आता जेवणारी माणसं दाखवतो मी तुम्हाला. तो गाईज अशा प्रकारे हे सगळे लोक जेवायला बसलेले आहेत आमच्या सोबत. तर हा ब्लॉग सबस्क्राईब करा, शेअर करा. पार्ट 2 मनीष सोबत मी घेऊन येतोय. पार्ट 1 जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट्स मध्ये साईराम टाईप करायचं आहे आणि ब्लॉगला भरपूर प्रेम द्यायचं आहे. साईराम.